हो हो, मग ते दुसऱ्याला ऋषिकेश. देव श्रीधर आणि ऋषिकेश अशी नाव आहेत. कृष्णं वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णं वंदे जगद्गुरु. आजचा श्लोक आहे, त्यावरनं तुम्हाला अक्षर मिळेल. अधियज्ञ कथंकोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथय ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. भ अक्षर आलेला आहे श्रीधर गटावर. श्रीधर गटामध्ये मी आहे का? मी आहे का? श्रीधर गटामध्ये मी म्हणते. तुम्ही तुमचे गट बघून ठेवले नाही का ताई? श्रीधर गटामध्ये आहे का? एक मिनिट. सीमा हँड रेस करू का? पहिले श्रीधर गटात होती मी, एक जण कमी होता म्हणून मी म्हणते. 10व्या अध्यायातला गटामधनं कोण म्हणताय? सीमाताई म्हणा. सीमाताई म्हणा. अध्याय पहिला अध्याय हा. आणि त्यातला भवान भीष्मश्च कर्णश्च, तर त्याचं नाव काय सांगू मी? हा हा आलाय ना. मी म्हणू का? नाही सांगितलंय त्यांना, सीमाताई म्हणताय. पहिल्या याच्यातला 8वा श्लोक. भवान भीष्मश्च कर्णश्च. आलेच नाहीये. बाकीच्यांनी सर्वांनी शांत बसा. आयोजकाचा निर्णय हा शेवटचा राहणार आहे. ताई मी म्हणते तर कोणी ताई ऐकत तिथे आहेत. ताई बरोबर सांगतात तुम्हाला. हो. तुम्ही बाकीच्यांनी हा बोलू नका. ताई पहिला अध्याय आणि 8वा श्लोक. भवान बरोबर आहे ताई. कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च आलेला आहे ऋषिकेश गटांमध्ये. शारदाताई म्हणा. 6व्या अध्यायातला 34वा श्लोक आहे. हा म्हणते च आलाय ना. हो. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. न आलेला आहे श्रीधर गटामध्ये सुनंदाताई. सुनंदाताई म्हणणार आहे श्रीधर गटामधनं. म्हणू का मी? सुनंदाताई आहात तुम्ही? महाबळ. तिसरा अध्याय नाही, महाबळ नाही. बरं ठीक आहे, पाठ. हा बोला ताई. तिसरा अध्याय आणि 4था श्लोक आहे. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते, न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. तो अक्षर आलेला आहे ऋषिकेश गटामध्ये. विभाताई म्हणणार आहे. नाहीये. मग संगीताताई. अध्याय दुसरा पहिला श्लोक. तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन. मी म्हणू का? एक मिनिट. श्रीधर गटामध्ये सुरेखाताई म्हणणार आहेत आता. न आलेले अक्षर न. ताई 6वा म्हणा, दुसऱ्या याच्यातला 6वा. सुरेखाताई. सुरेखाताई नाहीच आहे ना. नाहीये कुठे ताई? दोन हे नाहीये ना. त्या ग्रुप मध्ये नाही, त्या ग्रुप मध्ये नव्हतं ना. सीमा म्हणू का? मला येतो 6वा श्लोक अक्षरावरून. श्रीधर गटात श्रीधर गटामध्ये कोण आहेत ताई? तुम्ही म्हणा. सुनंदाताई म्हणा. दुसरा अध्यायातला 6वा श्लोक. सुनंदाताई म्हणतायत. ऐकायला नाही आला. सुनंदाताई म्हणतायत. सगळ्यांनी शांत बसा. सुनंदाताई म्हणतायत. मी म्हणू का? तद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो
यदि वा नो जयेयुः याने वहत्वा न जीजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. कोणताही श्लोक कोणत्या आहे पण नंबर नाही सांगितला. सांगितलं दुसऱ्या दुसऱ्या सांगितलं. हो दुसऱ्यातला हो ट आलेला आहे तर आता त घ्यायचा आहे. ऋषिकेश गटामधनं विंदा ताई म्हणते. हो, एक मिनिट. पहिल्या याच्यातलं 14वा श्लोक. हा. ततश्वैतैर्हर्यैर्युक्ते महति स्पंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदत्मतुः. ताई मी म्हणू का सीमा बर्डे मध्ये वर्ण? हो हा त अक्षर आलंय ना. हो मी म्हणू का? श्रीधर गटामध्ये पद्माताई म्हणतील आता त्यांना तेच ते सगळे त्याच श्लोकाच्या वरती आहे सगळे. शिल्पाताई श्रीधर अनम्यूट व्हा तुम्ही. शिल्पाताई अनम्यूट व्हा तुम्ही. मजा येते. श्रीधर गट पद्माताई. हा हो ताई म्हणते. हा म्हणा. तर आलाय ना. हो हो त आलाय. तिसरा अध्याय 41वा श्लोक. हा स्मत्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेन्नै ज्ञानविज्ञाननाशनम्. म आलेला आहे. म ऋषिकेश गटामध्ये संगीताताई शिल्पाताई म्हणा. शिल्पाताई. 10वा अध्याय 9वा श्लोक. मच्छिता मद प्राणाबोधयन्त परस्परं कथयन्त नित्यं तिष्ठन्ति च रमन्ति च. अक्षर आलेला आहे श्रीधर गटावर. आता सीमाताई म्हणा. ताई मला सापडलं नाही माझ्या ऐवजी म्हणू द्या माझ्या गटातल्या दुसऱ्याला. सुनंदा पाठक ताई. थोडस उशीर झाला मला ते सापडायला त्यांचा अध्याय. सुनंदा पाठक ताई म्हणते. हा एक मिनिट. कोणतं हा हे? इंडिव्हिज्युअल राऊंड आहे. प्रत्येकाने म्हणायचं आहे. महाबळ म्हणू. हा म्हणा म्हणा. सुनंदा ताई म्हणा. 16व्या अध्यायातला 11वा श्लोक. चिंतामपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. त आलेला आहे परत एकदा. श्री ऋषिकेश गटावर शारदाताई. नाही ऋषिकेश गटामध्ये शारदाताई म्हणतात. हा 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 म्हणते. पहिल्या अध्यायातला 12वा श्लोक आहे. त आलाय ना. हो हो तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्ध पितामहः. एक मिनिट. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योश्चै शंखं दद्मौ प्रतापवान्. न आलेला आहे श्रीधर गटावरती. मी म्हणू का ताई? सीमाताई म्हणा. सीमाताई म्हणा. नभस्पृशान्दीप्तम. कोणता श्लोक? अध्याय 24वा श्लोक. अध्याय 11 24वा श्लोक. स्पृशान्दीप्तमन्वितवर्णौ व्यात्तानन्दीप्त विशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथिनात्मा धृतिं न विन्दामि शमयै च विष्णु. नच काय द्यायचं? न आलेला आहे. न ऋषिकेश नळाचं गटावरती. हो हो. कोण? शिल्पाताई म्हणा. हा म्हणा म्हणा. 10व्या अध्यायातला 40वा श्लोक. नान्तोऽस्ति दिव्यां नाम विभूती ना परंतय एष तद्वेषतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. य आलेला आहे. य श्रीधर गटामध्ये. म्हणू का मी? सुरेखाताई म्हणा. सुरेखाताई. सुरेखाताई आहे. 41वा 18व्या अध्यायातला 39वा श्लोक. यदग्रेचानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसं
काय अक्षर ऐकायला नाही आलं ताई? आलं शेवटचं. म आले. ऋषिकेश गट. विंदाताई म्हणा. हो हो विंदाताई. म्हणा, कोणाला म्हणायचं असेल तर म्हणा. मी मला सापडलं नाही, शोधा. हा, शिल्पाताई म्हणा. संगीताताई. अच्छा, शिल्पाताई म्हणा. मी शिल्पाताई म्हणते, म्हणा. शिल्पा नाटे. हॅलो, मी म्हणते ताई. ताई मी म्हणते. आपल्या गटामधलं शिल्पाताई म्हणा. ऋषिकेश मधलं. ते 11वा अध्याय 4था श्लोक. मन्यसे यदि तच्चंत्य मया दृष्टी प्रभो ईश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. आलेला आहे श्रीधर गटावर. हा, मी म्हणू का? पद्माताईंचं राहिलंय. पद्माताई तुम्हाला येत नसेल तर मी म्हणते. नाही येईल ना, का नाही येणार? हे सांगा. पद्माताई. हो ताई, एकच मिनिट. आपला आहे का? श्री ऋषिकेश आहे का? श्रीधर गट. श्रीधर गट. श्रीधर गटाकडे आता. नाही तर पद्माताई मी म्हणू. नाही, त्यांना म्हणा, सांगा म्हणा. म्हणते ना. या वैष्णवनो ये मान नित्ययुक्ता आपला उपास अध्याय आणि श्लोक. अरे काय म्हणायला तुम्ही चुकीचं. अरे म नाही आलेलं, सॉरी. मी म्हणते 18व्या अध्यायातला 57वा श्लोक पहा. चेतसा सर्व कर्माणि मयी ताई म आला होता. म आला होता, म आला होता. म आला होता, म. सीमा बर्डेनी म्हटलं श्रीधर गुप्त. अरे मग तुमच्यावर आला होता, त्याच्यानंतर आमच्यावर चवाला होता. एक मिनिट जरा तुम्ही थांबाल का? 10व्या काहीच कळत नाहीये, खूप गडबड करताय. हा, मध्ये मध्ये मी आधीच सांगितलेलं, आयोजक तुमचं नाव घेतील, त्यांनीच फक्त म्हणा. कळत नाहीये. सीमाताईंनी काय म्हटलं कळलं नाही, पुढच्यांनी पण कळलं नाही काही. म्हणूनच सांगते. सीमाताई, तुम्ही तुमचा परत एकदा श्लोक तो नीट म्हणा. अध्याय आणि श्लोक सांग. हा, अध्याय आणि श्लोक. सीमाताई म्हणते. अध्याय आणि श्लोक सांगा. आता मला पण मी आता अध्याय 13वा आणि श्लोक आहे 5वा. आता दुसरा म्हणते मी. का बरं? अहंकारो बुद्धिरौ व्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकञ्च पंचचेंद्रिय गोचराः. नाही, मला तो अध्याय. र आलंय ऋषिकेश. ऋषिकेश्वर. हो, विंदाताई आता तुम्ही म्हणा. हो हो हो, पाहते. काय आलं? रव्याचा र. सापडलाय का कोणाला? 10वा अध्याय 23वा म्हणते ताई. 10व्या अध्यायातलं 23वा. रुद्राणां शंकरस्यास्मि वित्तेशो यक्ष रक्षसां वसूनां पावकस्यास्मि मेरु शिखरिणामहम्. मला सापडत. ताई 2 राऊंड झालेत आता. होत आहे. आता राऊंड सेकंड, दुसरा राऊंड असणार आहे. प्रत्येकाने फक्त हँड रेज करायचा आहे. पहिल्या राऊंड मध्ये प्रत्येकाने भरपूर बोललेलं आहे, त्याच्यामुळे आता फक्त हँड रेज जर असेल तरच मी फक्त श्लोक म्हणणार आहे. तोपर्यंत मी श्लोक म्हणणार नाही आहे. ओके ओके ताई, ओके. पहिला श्लोक. मय्येव मना धत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. य आलेला आहे. य वरून तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे. हँड रेज. श्रीधर गटामध्ये सुनंदाताई. अध्याय दुसरा, श्लोक 15वा. यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. दुसरा श्लोक. अभ्यासेप्य समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. तो अक्षर आहे आता. आलाय. वर्ण म्हणलंच नाही.
सीमाताईने पहिले हात रेंज केलेला. सीमाताई म्हणा. वर्ण म्हणायचं ना. स आलात. स आलाय ना आता. ताई प्रत्येक याला गटाला मार्क्स लिहून ठेवा बरं का. स आला ना ताई. स हा तेच अध्याय 8 श्लोक 17 सहस्रयुग पर्यंतम हर्यद ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांतान देहो रात्रविदो जनाः. तिसरा श्लोक. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानामन्त एव च. न आला होता ना ताई आता. आलेले. आपल्याला श्लोकावरून सांगायचंय. मी वेगवेगळे श्लोक देणार तुम्हाला, त्याच्यावरूनच तुम्हाला म्हणायचं आहे. च वर्ण कोणी आहे? आता च वर्ण आहे का आता? सुनंदाताईंनीच पहिले हात रेंज केले ना. हा बोला सुनंदाताई. अध्याय 6 आणि श्लोक 34. अध्याय 6 श्लोक 34 म्हणते. चंचलं हि मन. झालाय तो श्लोक. झालाय झालाय तो. अध्याय 7 आणि 16. बरं हा म्हणा. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. नेक्स्ट श्लोक. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. श आलाय. शहामृगातला श. मी काढला होता शचा. नाही येते का ते? कसं निघणं होते पाहतो म्हणून. मी म्हणते शचा. संगीताताई येत ऋषिकेश गटामधून. संगीताताईने हात वरती केला पहिला. श्लोक नाही माहित. मी म्हणू का? शारदाताई. शवर्ण संगीताताई. रविमोक्षणात अर्चनताई बरोबर येतं बघा. संयुक्त सुखी नरः. बरोबर आहे अर्चनताई. बरोबर होता. मला आवाजच नाही आलाय त्यांचा. मलाही नाही आला. नाही कळलं. परत एकदा म्हणा तुम्ही. शक्नोती हैवय सोडून प्राक्शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवं वेगं संयुक्त सुखी नरः. शांत. नेक्स्ट वन श्लोक. अष्टमे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. च आलेला आहे. च वरून म्हणायचं आहे. सुनंदाताईंचा हात वरती आहे. सुनंदाताई म्हणा. श्लोक 13. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. बरोबर ताई. नेक्स्ट वन. मय्यावेश्य मनो ये मां श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. त वरून म्हणायचं आहे. कोणाला म्हणते?
मासीमा हँड रेस करेल त्यांनी त वरून म्हणायचं आहे. शिल्पाताई शिल्पाताई हो. शिल्पाताई अध्याय 10 आणि श्लोक 11. तेषामेवानुकं पार्थम् अहं ज्ञानजं तमः नाशयाम यात् प्रभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. चालू. मग कर्म हॅलो, ते दिसतंय की नाही कोणाकडे आहात? आवाज नाही येत आहे. ते कोणता श्लोक म्हणत आहे तुम्ही ते? हा आवाजच नाही येत. मी म्हणू का? काही आवाज नाही येते. भक्त्या त्वन्नया शक्य अहमेवं विदोर्जुन ज्ञातु द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. प आलेला आहे. हो. हा म्हणा ताई. श्रीधर गटात सीमाताई म्हणा. हो. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्रामि प्रयतात्मनः. गुड, छान ताई. नेक्स्ट वन. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गुह्यते. त वरून म्हणायचं आहे. मी म्हणू? शिल्पाताई. शारदाताई शिल्पाताई हा. 10व्या अध्यायातला 10वा. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तै येन मामुपयान्ति ते. तो नेक्स्ट वन. मी म्हणते. कांक्षतं मी म्हणते. कर्माणां तो यजन्त सॉरी एक मिनिट. हो हो. तो आलेला आहे. मी म्हणते ना. अरे एक मिनिट. नाही, दुसरा श्लोक म्हणते. आपल्या लक्षात येते. शांत राहा सगळे. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. श आलेले. श. म्हणजे कुठलाही श्र ना, म्हणजे श्र पण चालतो ना. मला मग कशी श सापडलं ना. संगीताताई संगीताताई. अध्याय 6 25. शनै शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. नेक्स्ट वन. तेषां समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा. एक मिनिट. 12वा अध्याय 7. हो, तुम्ही आतापासून बघताय ताई श्लोक म्हणतात त्याच्यावरनं तुम्हाला म्हणायचं असतं नंतर. दुसरा राऊंड आहे आपला. हा परत एक श्लोक सांगतेय. कांक्षत कर्माणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. काही सरवर्ण जहाजाचं ज आलेलं आहे. जो आलाय. कर्म जहा. कोण म्हणताय? सुनंदाताई. हा सुनंदाताई म्हणा. अध्याय 2 27वा श्लोक. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद् परिहेर्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि. सुनंदाताई तुम्ही थोडं मोठ्याने म्हणत जा. ओके, ठीक आहे.
ऐकायला येत नाही का? हा ताई ऐकायला आलं? एक राहिलाय सुचिताताई. हो हो आम्हाला आलं ऐकायला. बरोबर. सुचिताताई एक राहिलाय. हा. अजोपि संयमयात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. य आलेलं आहे. यो ना? हो हो य. पद्माताई म्हणा. पद्माताई. मला येतच नाही. कोण या आपल्या कोण सुनंदा पद्माताई म्हणतायत पाठक का? ताई. सुनंदा पाठक ताई. सॉरी. ताई मी म्हणते सुनंदा पाठक ताई. ताई मी म्हणते पुन्हा. सुनंदा ताईच म्हणतात म्हणा. कोण म्हणतंय? नाही तर मी म्हणते. मी म्हणू का ताई? मला तर मला एकदाही म्हणायला चान्स मिळाला पाहिजे. 18वा अध्याय 4थी ओवी. यदा हिनेंद्रियार्थाशु यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्व न शुज्यते न सज्जते सर्वक संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तो आलो तो. ओके. सर्वांनी पूर्ण ही फेरी केलेली आहे. तुमचे मार्क्स पूर्णपणे ताईंनी लिहून ठेवलेले आहेत. ज्यांनी हँड रेस केला त्यांचे मार्क्स नंतर सांगतील ताई. ही इंडिव्हिज्युअल फेरी होती, तसंच तुमचे मार्क्स जे आहेत ते ग्रुपमध्ये ऍड होणार आहेत तुमच्या. आता ही तिसरी फेरी असणार आहे. चान्स मिळाला नाहीये. ही हँडरेस फेरी होती ताई. ज्यांनी सुरुवातीला हँडरेस केला त्यांना ही संधी मिळणार होती सेकंड राऊंड मध्ये. पण मग हँड ऑलरेडी केलेलेच आहेत ना सगळ्यांचे. नाही आणि मी असा नाही तसं नाही. तो वाला नाही. सगळे तुमच्यासारखाच हँडरेस करत होते ताई. पण जो सर्वप्रथम करत होते ना त्यांना संधी मिळत होती. असं आहे. सुनंदा ताई आहे ना त्या म्यूट आहेत, त्या अनम्यूट होऊ शकत नाही असं त्या मेसेज करतायत. सुनंदाताई पाठक आहेत ना त्या दुसऱ्या सुनंदाताई त्या. हा सुचिताताई. हा मला अनम्यूट करा. आताचा राऊंड कसा आहे ताई? आता तुम्हाला एक अक्षर दिलं जाईल, म्हणजे दोन्ही ग्रुपना एक एक अक्षर दिलं जाईल. सुनंदाताई अनम्यूट व्हा तुम्ही. तुम्हाला बऱ्याचदा अनम्यूटचा मी मेसेज पाठवला आहे. ताई त्याच अक्षरावरून म्हणायचं का मग पुढे? हा एक मिनिट. आता एका श्रीधर गटाला पहिला एक अक्षर देतील ताई. ऐका ना काहीच ऐकायला येत नाही. बाकीच्यांनी थांबा ना. आणि त्यावर जास्तीत जास्त तुम्हाला जितका तुमचा ग्रुप म्हणू शकेल ना तेवढं म्हणायचं, पण एकानेच म्हणायचं नाही. प्रत्येकाने एक एक तरी म्हणायचा. ताई म शब्द दिला तर मत शब्दावरती म्हणायचं का? मत अक्षरावरनं तुमच्या गटामध्ये जितके आहेत साधक तितके सगळे म्हणणार. पण प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे, नाही तर एकच मग असं नको. मी नाव घेईन. तुम्ही नाव सांगा ताई. मी नाव सांगत जाईल तसं म्हणा. प्रत्येकाला चान्स मिळेल. हा चालेल. सुचिताताई नाव देताय का? पहिला अक्षर आहे श्रीधर गटासाठी ई. मी म्हणते सुनंदा महाबळताई. सुनंदा महाबळताई. श्रीधर गटासाठी ई आहे, त्यामुळे श्रीधर गटानेच म्हणा सर्वांनी. सुनंदा महाबळताई. 9वा अध्याय 13वा श्लोक. इदमद्यमया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. सुनंदा सांगितलं होतं ना. श्रीधर गट. मी म्हणू का ताई? सीमाताई पटकन म्हणा तुमच्या ग्रुप मधनं. 9वा अध्याय पहिला श्लोक. फक्त प्रवक्ष्याम्यन्नसूयवे विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. पद्माताई. पद्माताई ताई तवर्ण म्हणायचं का आता? 18वा अध्याय 61. म्हणू ताई वेळ म्हणा. सुनंदा महाबळताई. 18वा अध्याय 61वा श्लोक. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सुरेखाताई पटकन म्हणा. मच अक्षर आहे तुमच्यावरती.
अजून तोपर्यंत तुम्ही शोधून ठेवता. यो आलं ना, मायया यो आलेला आहे. अरे म अक्षरावरनं म्हणायचं आहे, तुम्ही ऐकत जाताय. योगेश्वरम म वरून नाही, ई वरून म्हणायचे आहेत, ई वरून. ई वर्ण ई वर्णच म्हटलं. हा, प्रत्येकाने ई वर्णच म्हणायचे, जास्तीत जास्त ई वरून म्हणायचे आहेत. 15वा अध्याय 20वा श्लोक. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. नंतर दुसरा अध्याय 67वा श्लोक. इंद्रियाणाहि चरताय यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि. तिसऱ्या अध्यायातला 40वा श्लोक. मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य तु तमः. पद्मताई म्हणताय 13वा श्लोक. मध्यमया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. श्लोक तिसऱ्यातला 40वा झाला ना. 42वा. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्यः मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः. 11वा अध्यायातला 50वा श्लोक. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा सकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य पनुर्महात्मा. पहिला श्लोक. श्री भगवानुवाच सुख दुःखं एका वेळेस एकाने. 18वा श्लोक. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य मनः संवादमिमम् अद्भुतम्. 9वा अध्याय पहिला श्लोक. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. 13वा अध्याय 6वा श्लोक. इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृती. तुम्हाला येत असेल तर हँड रेज करायचं तुम्ही फक्त. हा, सीमाताई म्हणा. सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सुनंदाताई म्हणा. 11वा अध्यायातला 7वा श्लोक. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि. पटपट. सीमाताई गुह्यतरं मया विमृश्यैतशेषेण यथेच्छसि तथा. दुसऱ्या सुनंदाताई. 14वा अध्याय 2रा श्लोक. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. 7वा अध्याय 27वा श्लोक. मी म्हणू का? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. सीमाताई. 18वा अध्याय 67वा श्लोक. इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चाश्रुश्रवे वाच्यन् न च मायोऽभ्यसूयति. सुनंदाताई. 3रा अध्याय 42वा श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सः. दुसऱ्या सुनंदाताई पटकन. 13वा अध्याय. वेळ संपत आलाय. श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुर्क्षेत्रज्ञ इति तद्विदः. सीमाताई. 3रा अध्याय. उत्कृष्टान् भोगान् निवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्ते तेन एव सः. सीमाताई. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम् श्रौष अद्भुतं रोमहर्षणम्. नेक्स्ट वन. सुनंदाताई म्हणा. इंद्रियाणि मनोबुद्धी. 3रा अध्याय 40वा श्लोक. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष
ज्ञानमावृत्य देहिनम्. वेळ संपलेला आहे. ओके, छान. नेक्स्ट आता ऋषिकेश गटासाठी. ऋषिकेश गटामध्ये तुम्ही 4 जणी आहात. प्रत्येकाने कोऑर्डिनेशन करून तुम्ही तुमचे म्हणायचे आहेत. जसे यांनी म्हणले, आता जवळपास यांनी 20 म्हणलेले आहेत, त्याचप्रमाणे तुमचे झाले पाहिजे, तर तुम्ही जिंकताल. नाही तर मग जिंकणं श्रीधर गटाकडे जाईल. तर ऋषिकेश गटासाठी अक्षर दिलेलं आहे गवतीचं द. गवतीचं द. विंदा. अध्याय दुसरा 13वा श्लोक. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारे यौवने जरा धीरस्तत्र न मुह्यति. हा, शिल्पाताई म्हणा. 11वा अध्याय 11वा श्लोक. दिव्यामाल्याम्बरधरं दिव्यगंधानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवं अनंतं विश्वतोमुखं. ताई मी अजून एक म्हणते. 10व्यातला 38. दंडोदमयतामस्मि नीति अस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि युयां ज्ञानं ज्ञानवतामहम्. संगीताताई 16व्यातला 4. हा, म्हणा. म्हणू का पुढे? हो, म्हणा. 16व्यातला. ताई मी म्हणत होते की मला नाही म्हणलं. हा, म्हणा, हरकत नाही. 1 मिनिट. हँड रेज करा फक्त. हा. ज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. शिल्पाताई म्हणा पटकन आता. शिल्पाताई. हा. 11व्यातला 12वा श्लोक. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद् पदुतिथ्या यदि भासदृशी सा स्यात् भासतस्य महात्मनः. अजून एक ताई मी 15व्या श्लोकातला 15व्या अध्यायातला 16. पुरुषो लोकक्षरः चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. परत एक अध्याय दुसरा 25वा श्लोक. एक मिनिट शारदाताई, शारदाताई 1 मिनिट. अशाने मार्क्स करते तुमचे. एक जण तुमचं म्हणत आहे ते ऐका पूर्ण. हँड रेस करून ठेवा. मी म्हणते, सांगते प्रत्येकाला. झालं ते म्हणून झालं. मी म्हणते आता. हा. शर्म आवाज नाही ऐकायला येत. विंदाताई. हा. 16व्या अध्यायातलं 5वा. दैवी समृद्धी मोक्षाय निबंधाय श्रीमतः इमा सुच संपद अभिजातोसी पांडव. परत म्हणत 11व्या श्लोकातला 25वा. द्रष्टा कराला दैव काल नल सन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवासो. शारदाताई आता. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं श्रुतं. 17व्यातला 20वा आहे. संगीताताई. 7व्या अध्यायातला 14वा श्लोक. दैवी येशाल गुरुणमयी मम माया दुरत्यया मामे ये प्रपद्यन्ते माया मेता तरन्ति ते. एक मिनिट. आता संगीताताईंना बऱ्याच वेळापासून मिळाला नाहीये. संगीताताई. ओके. दुसरा अध्याय 49वा श्लोक. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. दुसरा अध्याय. 11व्यातला 34वा. द्रोणं च भीष्म च जयन्द्रथ च कर्णं तथा ज्ञानपि योधवीरान् मया हस्तास्व
जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासि रणे संपत्रान्. संगीताताई संगीताताई दुसरा अध्याय 56वा श्लोक. दुःखेष्वनुद्विग्मनाः सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. ताई मला मी म्हणू विभाताई म्हणताय. ताई मला विंदाताई आहेत म्हणा ताई. अच्छा सॉरी विंदाताई. 16व्या अध्यायातला 6वा श्लोक. दौ भूत सर्गो लोकेस्मिन् देव आसुर एव च दैवो विस्तर प्रोक्त आसुरं प्रार्थमे शृणु. प्रार्थने पार्थमे शृणु. शारदाताई 11व्यातला 12वा श्लोक. दिवी सूर सहस्र सूर्य पदुत्थिता यदि झाला. पुढे संगीताताई दुसरा अध्याय 13वा श्लोक. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. विंदाताई बोला. चौथा श्लोक मधला 25वा श्लोक. ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेयस्परमास्थ. वेळ संपलेला आहे. ओके, वेळ संपलेला आहे आपला. ताई आपला रिझल्ट अनाउन्स करतील. त्याच्या आधी एक छोटीशी आपण एक फेरी घेणार आहोत. याच्यामध्ये जे काही श्लोक आहेत त्यांचं पहिलं एक कडवं मी सांगतेय ते पूर्ण तुम्हाला करायचंय. फक्त हँडरेस फेरी असणार आहे. म्हणजे कसं करायचं ताई? म्हणजे काय? आता समजा उदाहरणार्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे जर असेल तर पुढचा पूर्ण श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे. बापरे. ओके, तुम्ही हे सांगणार आहे का मग अध्याय आणि हे? नाही, आता हे अध्याय वगैरे नाही आहे. त्यामध्ये फक्त तुम्ही किती पाठ केलेला आहे म्हणा किंवा आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे एवढं आपण फक्त चेक करू शकतो. याला मार्क याचे मार्क्स नसणार आहेत. फक्त ताईंना थोडासा वेळ देत आहोत आपण. शोधायला वेळ द्या ना ताई, शोधायला वेळ द्या. नाही मार्क आहेत मार्क नाहीये. मार्क्स नसणार आहेत. ही हँडरेस फेरी असणार आहे. बोला. जायसी चेत कर्मणस्ते मता आम्ही श्रेणी नाही बस. इमं विवस्वते योगं. आठवतंय पण आठवत नाही कुठलाय तर. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं संन्यास कर्मणा कृष्ण. नाही येत. 5वा अध्याय आहे हा. पहिलाच श्लोक आहे. संन्यास कर्मणा कृष्ण पुनर्योगे च संशसि यश्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. 6वा अध्याय. अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति संन्यासी च योगी ओके. तुम्ही प्रयाणकाले मनसा चलेन. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या योगबलेनैव भ्रोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. राजविद्या राजगुह्यम्. राजविद्या राजगुह्यम्
पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षामगमं सुसुखं कर्तुमव्ययम् कर्तुमव्ययम् मदनुग्रहाय परमम् गुह्यमध्यात्मसंज्ञितम् पुढचं पुढे म्हणा. परमं मदनुगुह्याय नाहीये पाच यज्ञयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. ओके, अजून एक श्लोक. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू मय्येवदत्स्व मयि बुद्धिं निवेशय न विशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. छान छान छान, अगदी सुंदर. न शक्नोसि अभ्यास योगेन ततो क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेकम् क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् 13वा अध्याय अंतरं ज्ञानचक्षुषः. नाहीये कोणाला? ज्ञानं विदुर्यान्ति ते परम. एक काही वेळ झाली आहे. क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेव ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षञ्च ये विदुर्यान्ति ते परम. ओके, ठीक आहे. छान, सर्वांनी छान प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं? नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्हाला. कळवण्याच्या पलीकडे इतक्या सुंदर आहे. सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि आम्हाला सगळं सहन केलं. आम्हाला काही येत नव्हतं. धन्यवाद. खूप छान येत नव्हतं खरंच. म्हणजे वयाला विसरून वाटेल तसं म्हणजे बेशिस्तपणे खरं म्हणजे आम्ही थोडं वागलो. पण छान झालं. एवढा गोंधळ उपयोग नाही. गोंधळ फार होतो. जराशी अजून थोडीशी शिस्त पाहिजे. नक्कीच नक्कीच, बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे. थांबलं पाहिजे आणि सगळ्यांना प्रत्येक राऊंडला प्रत्येकाला म्हणायला मिळालं पाहिजे. नाही ते ग्रुप कळायला हवे ते कोण आपल्या ग्रुप मधला म्हणजे कसं कोऑर्डिनेशन झालं असतं. आता मला तर काही त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची नावं मी रिनेट केलेली आहेत. एक मिनिट लिहिलं ते बरोबर आहे, पण माझ्या ह्याच्यात मला ते काहीच दिसत नाहीये. आणि मला खूप हे झालं. तो जेव्हा तुमचा राऊंड होता तो हँड रेस करायचा, तेव्हा मला बोलताच येत नव्हतं. माझा आवाजच म्यूट होता. मला तुम्ही त्याचं कारण एक होतं, पहिल्या याच्यामध्ये पटापट नाही विचारलं गेलं असं झालं ते. हँड रेस करूनच कित्येक श्लोक मला येत नव्हते, मला म्हणायला चान्सच नाही मिळाला त्याच्यात. ते वैयक्तिक मार्क होते आणि त्याच्यात पुढे सुधारणा करा तुम्ही, पण सांगते. चालेल, हरकत नाही. क्रमाने आपली हँड रेस केलेल्यांनाही प्रत्येकाला चान्स मिळायला पाहिजे. आता ही हँड रेस थेरी होती आणि ज्यांनी हात समोर पहिल्यांदा सुरू केला त्यांना आपण संधी दिलेली आहे. आता तुमच्या कधी काय होतं, हे आमच्या कॅमेरा हँड रेस केलेला झाला तर तो आता मी नीट दिसते. केला होता. आता झालं म्हटलं माझं व्यवस्थित ताई. अच्छा, आता दिसते. नाही तर मला काहीच नव्हतं. तिकडे गोंधळ होत होता माझा खूप. ओके, धन्यवाद. तरी खूप छान तुम्ही मॅनेज केलं. छान केलं, अरेंज छान केलं. चांगलं वाटलं. रिझल्ट केव्हा कळणार आहे? रिझल्ट सांगतात स्मिताताई, सांगा. रिझल्ट श्रीधर गटाचा झालेत गुण आणि आपल्या गटाला 59 गुण मिळालेले आहेत. आता ते पण कसे मिळाले मी ते सांगते. वैयक्तिक याच्यामध्ये जेव्हा अक्षर होता त्याच्यामध्ये श्रीधर गटाने जरा जास्त बाजी मारली. त्यांचे 25 श्लोक झाले होते 5 मिनिटांमध्ये आणि तुमचे 19 झाले, म्हणून तिथे हा डिफरन्स आला.
नाहीतर डिसिप्लिन मध्ये दोघांचेही आज 8-8 just- मार्क गेलेले आहेत, कारण नाव घेतल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये दुसरेच साधक बोलत होते थोडेसे. हा, म्हणजे दोघांचेही 8-8 मार्क ते गेले पहिल्या याच्यामध्ये 40 मार्कापैकी. तेच बाकीच्या म्हटलं. बाबतीत बरोबर सगळ्या आहे. साधकांनी खूप छान दिला. सहभाग श्रीधर सगळा गटाला छान किती होता. मिळाले ताई? श्रीधरला 65. किती मिळाले आणि ऋषिकेशला किती मिळाले? श्रीधर गटाला 65 मिळाले आणि ऋषिकेश गटाला 59 मिळाले. ताई पण आमच्यात एक कॅन्डिडेट कमी होता ना, ते पण कॅल्क्युलेटर आमच्यात एक कॅन्डिडेट आता ऑलरेडी कमी होतं. नाही मॅडम, काही असं नसतं. आपल्याला तुम्हाला तेवढेच संधी दिली होती, श्लोकही तेवढीच होती. म्हणण्याचा जो स्पीड होता तो त्यांच्या याच्यामध्ये फटाफट फटाफट त्यांनी 25 म्हटले. तुमचे थोडे कमी झाले, 6 तुमचे एकदम कमी झाले ना, 19 तुम्ही म्हटले. आमच्यामध्ये एक जण म्हणाले की दुसऱ्या बाकीच्यांचं पण चालू होतं तर त्यामुळे स्पीड कमी आहे जरा आमचं. तरी पण खूप छान तुम्हाला पण हा. तुमचं पण Actually असं कसं झालं होतं ना, की तुमच्या याच्यामध्ये तुम्ही. आता एक सर्वांना थोडं मला थोडंसं बोलू द्या आता. हा, आपण हा प्रोग्राम ऑनलाईन अरेंज केलेला आहे. यामध्ये डिसिप्लिनला खरंच खूप महत्व आहे. हा, तुमच्या प्रत्येकाच्या स्क्रीनवर प्रत्येक जण दिसेलच असं नाही, कारण लॅपटॉपनी जर तुम्ही जॉईन केलं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला दिसणार. पण समजा जर मोबाईलवर असेल तर तुम्हाला रिनेम करता येत नाही. त्यानंतर तुम्हाला स्वतःला पूर्ण स्क्रीन कशी आहे दिसेल ती माहित नाही आहे. आपण बसतो एका ठिकाणी, हँड रेज एका ठिकाणी करतो, आपला हँड स्क्रीनवर दिसत सुद्धा नाही बऱ्याचदा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्या जर आपण सांभाळून जर घेतल्या आणि व्यवस्थित जर हे करून जर घेतलं तर याचा परिणाम काय होईल, आपण डिसिप्लिन एक मेंटेन करू. आता आज स्क्रीनवर मी बघितलं, मला स्क्रीनवर पूर्ण सगळेजण दिसत आहेत. विशेष म्हणजे दादांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं की तुम्हाला स्वतःला रिनेम करून घ्या. आधीच आपला ती जो तयारी गट आहे करून. श्रीधर किंवा ऋषिकेश, ते तुमचं सुरुवातीला नाव लिहिलं आवश्यक आहे. आता यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट आणि रिनेम करून ठेवलेलं आहे बघा. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल नंतर तुम्ही जेव्हा बघताल तेव्हा. तर ते स्वतः करून जर घेतलं तर डिसिप्लिन थोडंसं मेंटेन होणार या ठिकाणी. माझ्या इथे काहीच नाहीये लिहिलेलं, मी पिनअपच नाही यायच्या, मी कुठे पण हिंडू शकतो. आहे ताई, तुम्ही पिन पण ताई आम्हाला मोबाईल मध्ये रिनेम एवढं करून दिले माहित नाही तुम्हाला. माझा फोटो आहे, मी इकडे तिकडे हिंडवून राहिली आहे आता. आता एक गंमत अजून सांगते नाही, की हे सुनंदा हे ताई माहित नव्हतं. लेफ्ट झाल्या होत्या आणि परत त्यांनी जॉईन केलं. हा, माझं काय ते टेक्निकल चार्जिंगचा मध्ये काय प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम होता. आला ते पण सांगते. टेक्निकल मध्ये काय प्रॉब्लेम आला, एक तर कंडक्ट करायचा आणि एक तर मीटिंग हँडल करायची. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होणं शक्य नसतं कोणालाही. त्यामुळे मग तुम्हाला परत रिनेम करणं, तुम्हाला अनम्यूट करणं, यामध्ये किती नाही म्हटलं तर विलंब झालेला आहे थोडासा. बरोबर आहे, तर बरोबर जेव्हा आपण कनेक्ट मी होतो म्हणजे मी त्या ठिकाणी रिनेम करून घेतलेलं हा. होतं, तर त्याच ठिकाणी राहणं आवश्यक होतं आपल्याला. तुम्ही परत लेफ्ट झाला आणि परत नाही जॉईन माझं झाला, काय झालं, त्यामुळे चार्जिंग प्रॉब्लेम गेलं, झालेला आहे. सॉरी माझं चूक होती ती, माझं चार्जिंग गेलं अचानक, त्याच्यामुळे मी ते टेक्निकल गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी अडचणी येतात. आपण समोरासमोर असेल तर एकाच ठिकाणी बसू शकतो, पण टेक्निकल नाही गोष्टीमध्ये बरोबर आपल्याला आहे. अडचणी आमच्यापेक्षा येतात. तुमचं टेक्निकल आपल्याला नॉलेज ते खरंच चांगलं कन्सिडर आहे. करावं लागणार आहे. खूप चांगलं केलं तुम्ही, खूप चांगलं हँडल केलं, प्रश्नच चालेल. नाही. थोडीफार तर होतच असते तसं, मला काही चालेल. त्याचं नाही प्रॉब्लेम काहीच नाही. फक्त थोडस वाटणारच. हे डिस्कशन याच्यासाठी आहे की बाकीचे जे नेक्स्ट आपला राऊंड होईल किंवा नेक्स्ट अंताक्षरी जेव्हा होईल त्या सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे आपल्याला, बाकी काहीच नाही आहे. आता आम्हाला खूप मजा आली ताई. आता ताई म्हणजे कमी जास्त पण मजा आली. छान ताई, मजा सर्वांना आली. धन्यवाद. आपण आता मीटिंग बंद करूया. चालेल, वेळ झालेला आहे. धन्यवाद ताई, नमस्कार. नमस्कार ताई, नमस्कार. तंत्रज्ञ ताईंना मजा आणि आली. दुसऱ्या जय त्या श्री ताईंना जय पण, कृष्ण ताई. सगळ्यांना केलं त्यांना पण धन्यवाद. सगळ्यांना जय श्री सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. बाकी क्या कोणाला साधकांपैकी सच्चित कोणाला आनंद बोलायचं आहे का? साधकांपैकी नाही. कोणाला बोलायचं आहे का? मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. बाकीचे जे साधक आहेत बघणारे, त्यांना कोणाला बोलायचं असेल तर 2 मिनिटासाठी. ठीक आहे, ओके, एंड करूयात आपण.